आज मी तुम्हाला खारी बनवून दाखवत आहे। मी इथं अर्धा किलो मैदा घेतलाय, तो चाळून घेतलाय बरं का। आणि त्याला लागणारं साहित्य आहे, तर पाणी घेतलंय, हा ओवा घेतलाय, हे तूप आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्याला। तर चला आपण हे मळून घेऊया। यात ओवा टाकला मी, हे चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचंय आपल्याला ह्याच्यात चवीच्या प्रमाणे। आणि 2 चमचे म्हणजे जवळजवळ एवढं तूप टाकायचं आपल्याला, 2 चमचे ह्याच्यात असं। तर हे आपल्याला मळून घ्यायचंय। आता हे आपल्याला सगळं हे पिठाला मिसळून घ्यायचंय, तूप आणि ते ओवा टाकलेला। आणि परत पाण्यानं घट्ट असा गोळा मळून घ्यायचाय। तर सगळं हे एकजीव करून घ्यायचं बरं का। सगळं असं सगळं तूप चिटकले का बघायचं, असं गोळा होतोय का बघायचं, असं सगळं एकजीव करून। आणि मळून घ्यायचं आपल्याला असं घट्ट असा गोळा। घट्ट असा आपला गोळा मळून तयार आहे पिठाचा। बघा हे घट्ट मळलंय, त्याला 10-15 मिनिटं भिजू द्यायचं। तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास सुद्धा भिजलं तरी चालतं। हे ही सायटा घेतलाय आपण, आता सायटा तयार करणार आहे त्याला लावायला आतमधून। आणि त्यात आपल्याला थोडंसं तूप टाकायचंय, तूप टाकून त्याचा सायटा तयार करायचा आहे। हे असं कालवून ह्याचा सायटा तयार करायचा असतो। हे असं आपला सायटा मिसळून करून तयार आहे। तर आता आपण ह्याच्या चपात्या लाटून घेणार आहे। लाट्यात आता ह्या लाट्या आपण लाटून घेणार आहे। आपल्या ह्या लाट्या लाटून तयार आहेत बघा। ह्या 5 लाट्या लाटलेत। आता याला आपण ते बनवलेला सायटा लावणार आहे। आता बघा तो कसा लावते मी। तर आपल्याला असा एकावर एक सायटा लावून घ्यायचा आहे सगळ्या चपात्यांना। तर यावर आपण दुसरी चपाती टाकणार आहे। परत आपण त्याला असंच लावणार आहे। हे असंच सगळ्या 5 चपात्या आपण लावून घेणार आहे। हे बघा आपण सगळ्या 5 चपात्या लाटलेल्या एकावर एक त्याला सायटा लावून घेतलेला आहे। आता पुढची प्रोसेस बघू आपण एकावर एक 5 चपाती ठेवून घेतलेल्या आहेत। आता याचा उंडा बनवायचा आपल्याला। हे असं करायचं, हे
असं करायचं. तर आपल्याला आता हे खूप मोठं होणार आहे, त्यामुळं ते किचन कट्ट्यावरच लाटावं लागणार आहे. हे असं हे लाटून तयार आहे. मला काही एका हाताने जमलेच नाही लाटायला, नीट दाखवलं नाही, सॉरी बरं का. पण आता हे लाटून तयार आहे. तर आपण ह्याला चौकोनी किंवा त्रिकोणी पण कापू शकता तुम्ही आवडीप्रमाणे. तर आता मी हे कापून घेते. तर ही खारी आपली कापून तयार आहे बघा. आता मी तेल गरम करायला लागली आणि आता हे तळून घ्यायचं आपल्याला. ही आपली चपाती लाटून तयार आहे. आता हे आपण तळून घेणार आहे. इथे तेल ठेवलंय तापायला, आता टाकायचे त्यात. मंद आचेवर आपण ते तळून घेणार आहे. कशी फुगली बघा, तळताना सुद्धा लेयर दिसतात. तुम्हाला दिसतात का सांगा लेयर? हे बघा कशी लेयर सुटलीत. मंद आचेवर भाजायची म्हणजे आतून सगळी भाजली जाते.
कसे पडदे आलेत बघा. अखेर आपली खारी करून तयार आहे. किती पदर सुटलेत बघा. आणि खायला पण ओवा टाकल्यामुळं खूप चविष्ट लागते. मीठ टाकले त्याच्यात, त्यामुळे ना करून बघा नक्की. आणि एकदा सांगा बघा किती कुरकुरीत झाली. हे बघा, रिझल्ट समोरच आहे तुमच्या. कसा आवाज येतोय बघा. त्यामुळे करून नक्की बघा आणि सांगा माझी रेसिपी कशी वाटली. पडत झडत केली बरं का. मोबाईल धरायला येत नाही, एका हाताने धरायचं एका हाताने करायचं, पण तशीच प्रयत्न केलाय बनवायचा व्हिडिओ.